आरोपींना ज्या रुग्णालयामध्ये ठेवलं जातं तिथेच कोकाटेंना ठेवलं असं दानवेंनी म्हटलंय। इतरांना आधी औषधं देत नाहीत, यांना व्हीआयपी सुविधा देता असं दानवेंनी म्हटलेलं आहे। कोकाटे आता प्रचार करत होते, मग रुग्णालयामध्ये कसे असा सवाल दानवेंनी केलेला आहे। आरोपी जे असतात त्यांना ज्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं जातं त्याच हॉस्पिटलमध्ये त्यांना ठेवलं जावं। आत्ताच ते नगरपालिकेला प्रचार करत होते गावागावात, आता कसे गाव हॉस्पिटलमध्ये आहे। मी त्यांचा जो काही आजार असेल त्याच्याविषयी ते चांगले व्हावे अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करेल। उद्या बाकीच्या लोकांना तुम्ही साधी गोळीसुद्धा घेऊ देत नाही, साधं जेवणसुद्धा घेऊ देत नाही आणि यांना तुम्ही व्हीआयपी 5 स्टार हॉस्पिटलमध्ये राहू देता। याचा अर्थ आम्ही जे संविधान नावाने, घटना, कायदा या नावाने ओरडतो ना, ते हेच आहे। याच गोष्टी या सगळ्या। ठाण्यामध्ये महायुतीमध्ये मतभेद असल्याचं समोर आलेलं आहे। ठाण्यामध्ये युती नको, भाजप मंडळ अध्यक्षांचे रवींद्र चव्हाणांना पत्र आहे। युती संदर्भात मंडळ अध्यक्षांनी रवींद्र चव्हाणांची भेट घेतली आहे। ठाण्यामध्ये महायुतीमध्ये मतभेद असल्याचं आता समोर आलेलं आहे। भाजप पदाधिकारी हे नाराज आहेत, त्यांच्या वेगळ्या मागण्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। ठाण्यामध्ये युती नको, भाजप मंडळ अध्यक्षांचं रवींद्र चव्हाणांना या संदर्भातलं पत्र आहे। मंडळ अध्यक्षांकडूनच रवींद्र चव्हाणांना हे पत्र देण्यात आल्यामुळे आता काय नेमका विचार पक्षश्रेष्ठींकडून केला जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत। मंत्री अतुल सावेंकडून इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत। भाजप पक्ष कार्यालयामध्ये इच्छुकांच्या मुलाखती या सध्या सुरू आहेत। मंत्री अतुल सावे साहेब माझ्यासोबत आहेत। साहेब, काय सांगाल? मुलाखती सुरू आहेत आणि तुफान गर्दी आहेत, काय सांगाल? आज भारतीय जनता पार्टीचे सगळ्या प्रभागातल्या आज आम्ही इकडे इंटरव्ह्यू घेतोय आणि अतिशय उत्साहात सगळीकडे इंटरव्ह्यू चालू आहेत आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की दुपारी आमची शिवसेनेबरोबर पण युतीची बैठक आहे। त्या बैठकीमध्ये आम्ही ठरवू की आम्हाला सगळे हे प्रभागामध्ये आम्ही किमान 50% जागा आम्हाला मिळाल्या तरच आम्ही युती करू। जागा वाटपाचा तिढा आज सुटणार आहे का? आज आज आता बैठक आहे ना आमची, सुटेल ना। किती जागेवर तुमचं गाव आहे? 50% मी सांगितलं। तर नक्कीच आपण पाहतोय की 50% जागेवर आपला दावा राहणार असल्याचं मंत्री अतुल सावे यांनी सांगितले। सध्या मी भाजपच्या कार्यालयामध्ये उभा आहे। आपण जर या बाजूला पाहिलं तर आज भाजपच्या कार्यालयामध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत आणि तुफान गर्दी भाजपच्या कार्यालयात आपल्याला पाहायला मिळते। अगदी एखाद्या भरती। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी रामनाथ ढाकणे, न्यूज मराठी। महत्वाची बातमी, कोकाटेंची प्रकृती सुधारण्यासाठी सिन्नरमधल्या गोंदेश्वर मंदिरामध्ये कार्यकर्त्यांकडून पूजा केली जाते। गोंदेश्वर मंदिरात कार्यकर्त्यांच्या वतीनं विशेष पूजा आणि महाअभिषेक करण्यात आला आणि माणिकराव कोकाटे यांच्यावर सध्या मुंबईतल्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्यांची आज एंजिओग्राफी केली जाणार आहे आणि त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मंदिरामध्ये पूजा अर्चा केली जाते।